विषय संस्कृत, पाठ क्रमांक 12, आत्मनेपदीया. आत्मनेपदी क्रियापदे असलेल्या श्लोकांची मालिका. नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्मनेपदीया ह्या पाठाच्या माध्यमातून आत्मनेपदी क्रियापदांची ओळख सुभाषितांच्या माध्यमातून करून घेणार आहोत. आत्तापर्यंतच्या पाठात आपण परस्मैपदी क्रियापदे पाहिली. परस्मैपदात प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापदाला जसा ती हा प्रत्यय लागतो तसा आत्मनेपदात ते हा प्रत्यय लागतो. या पाठात प्रपद्ये हे एक क्रियापद सोडल्यास सर्व क्रियापदांच्या शेवटी ते हा प्रत्यय दिसतो. या पाठात व्याकरणाशिवाय ही सुभाषिते त्यातल्या अर्थांसाठी लक्षात ठेवण्यासारखी आहेत. यातील विचार पुढील आयुष्यात तुमची सोबत करतील अशी आशा आहे. या पाठात आपण 1 ते 4 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. या श्लोकांचा शब्दार्थ, अन्वय आणि इंग्लिश मराठी ट्रान्सलेशन म्हणजे सरळ अर्थ पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण हे श्लोक कसे म्हणायचे ते पाहूया. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कुसुमं वर्णसम्पन्नं गन्धहीनं न शोभते, न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः, वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. आता आपण प्रत्येक श्लोकाचा इंग्लिश आणि मराठी अर्थ पाहूया. श्लोक पहिला. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्. शब्दार्थ. भारती म्हणजे सरस्वती. हा श्लोक सरस्वतीला उद्देशून म्हटलेला आहे. अपूर्व पूर्वी कधीही पाहिला नाही असा, युनिक. कोपी कह अधिक अपि म्हणजेच कोणी एक. समवन. कोशोयम म्हणजेच कोशः अधिक अयम म्हणजेच कोशः साठा, खजिना, इंग्लिशमध्ये ट्रेझर. विद्यते म्हणजेच आहे. तव म्हणजेच तुझे, युअर. व्ययतो व्यय म्हणजे खर्च करणे. टू स्पेंड. वृद्धिमायाती संधी आहे वृद्धिम अधिक आयाती. वृद्धी म्हणजे वाढ होणे, इन्क्रीज. क्षयमायाती क्षयम अधिक आयाती. क्षय म्हणजे खर्च होणे, डिक्रीज. संचयात म्हणजे साठा करणे. मराठी सरलार्थ. हे सरस्वती देवी, तुझा हा अवर्णनीय असा ज्ञानरूपी खजिना खरोखरच अपूर्व आहे, कारण खर्च केल्याने तो वाढतो, उलट साठवून ठेवल्याने नष्ट होतो. इंग्लिश ट्रान्सलेशन. ओ गॉडेस सरस्वती, युअर ट्रेझर इज युनिक इन नेचर. इट increases when it is freely spent and get destroyed if it is hoarded and not shared with others. भाषा अभ्यास. श्लोके आत्मनेपदी क्रियापदम किम? तर उत्तर आहे विद्यते. प्रश्न दुसरा. अधोदत्तानां शब्दानां कृते श्लोके आगतान शब्दान लिखत. म्हणजेच खाली दिलेल्या शब्दांसाठी श्लोकात आलेले शब्द लिहा. पहिला आहे सरस्वती, तर शब्द आहे भारती. दुसरं अद्वितीय. श्लोकामधील शब्द आहे अपूर्व. प्रश्न 3. विरुद्धार्थक शब्दम लिखत. प्रश्न पहिला व्यय, त्याच्या विरुद्ध आय. दुसरा आहे वृद्धी, त्याच्या विरुद्ध क्षय. श्लोक क्रमांक 2. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शब्दार्थ. मनोजवम मनासारखा ज्याचा वेग आहे असा.
हू इज स्विफ्ट ॲज थॉट. मारुततुल्य वेगम म्हणजेच वाऱ्याशी तुलना करण्यास योग्य असलेला. द वन हू इज मोर पॉवरफुल दॅन द विंड. जितेंद्रियम म्हणजे ज्याने इंद्रिये जिंकली आहेत असा. द वन हू हॅज कॉन्कर्ड हिज सेन्सेस. बुद्धिमताम वरिष्ठम म्हणजेच बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ असलेला. बेस्ट अमंग्स्ट द वाईज दॅन द अदर्स. वातात्मजम म्हणजेच वात अधिक आत्मज म्हणजेच वाऱ्याचा मुलगा. द सन ऑफ द विंड. वानरयूथ मुख्यम. यूथ म्हणजे कळप, वानरांच्या कळपाचा मुख्य असलेला. द कमांडर ऑफ द आर्मी ऑफ फॉरेस्ट क्रिएचर्स. श्रीरामदूतम म्हणजेच प्रभू रामचंद्रांचा दूत असलेला. लॉर्ड श्रीरामाज मॅसेंजर. शरणम प्रपद्ये म्हणजेच आश्रयाला येतो म्हणजेच रिफ्यूज. सरळ अर्थ मनाप्रमाणे वेगवान, वाऱ्याप्रमाणे ज्याचा वेग आहे अशा, ज्याने स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे अशा, बुद्धिमतांमध्ये वरिष्ठ असणाऱ्या, वानरांचा कळपाचा नेता अशा पवनपुत्राला, श्रीरामाच्या दूताला मी शरण येतो. इंग्लिश ट्रान्सलेशन. आय टेक रिफ्युजी इन श्री हनुमान. लेट मी प्रे अँड सॅल्यूट टू द वन who is swift as thought, the one who is more powerful than the wind, the one who has conquered his senses, best amongst the wise, the son of the wind, God the commander of the army of forest creatures, to that Lord Sri Rama's messenger, the incomparable Lord Hanuman, let me seek refuge. भाषा अभ्यास. श्लोके क्रियापदम किम. उत्तर आहे प्रपद्ये. प्रश्न दुसरा. जालरेखाचित्रम पूरयत. आपल्याला शब्द दिला आहे श्रीरामदूत आणि त्याचे 4 विशेषणं श्लोकात आलेली लिहायची आहेत. तर श्रीरामाचा दूत कसा आहे? मनोजवः, मारुततुल्य वेगः, जितेंद्रियः आणि बुद्धिमताम वरिष्ठः. श्लोक 3. कुसुमं वर्णसंपन्नं गंधहीनं न शोभते, न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. शब्दार्थ. वर्णसंपन्नम म्हणजेच रंगांनी संपन्न असलेले, खुललेले, कलरफुल. गंधहीनम म्हणजेच सुवास नसलेले, नॉट हॅव्हिंग अ स्वीट स्मेल. क्रियाहीनम म्हणजेच कृतीची, कार्याची जोड नसलेले, विदाऊट एनी सपोर्टिंग ॲक्शन. न शोभते म्हणजेच शोभून दिसत नाही, नॉट ॲट ऑल ॲप्रिशिएटेड. वचनम म्हणजेच बोलणे, टॉक. सरलार्थ. चांगल्या रंगाने खुललेले पण ज्याला सुगंध नाही असे फूल शोभून दिसत नाही. त्याप्रमाणे ज्याला कृतीची जोड नाही असे गोड गोड बोलणे शोभनीय नसते. थोडक्यात एखाद्याला शब्द दिला असता आपण तो शब्द पूर्ण न करणे म्हणजेच त्या शब्दाला अर्थ राहत नाही. म्हणूनच म्हटले आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तरच त्याला मान मिळतो, अन्यथा त्याचे शब्द फोल ठरतात. इंग्लिश ट्रान्सलेशन. अ फ्लावर इन स्पाइट ऑफ बीइंग very colorful is not adorned if it is not having a sweet smell. Similarly, only sweet talk without any supporting action is not at all appreciated. भाषा अभ्यास. प्रश्न पहिला. श्लोके क्रियापदम किम. तर या ठिकाणी क्रियापद आहे शोभते. प्रश्न दुसरा. विशेषण विशेष्य संबंध. 1. कुसुमम इत्यस्य 2 विशेषणे लिखत. तर त्याची 2 विशेषणं आलेली आहेत, वर्णसंपन्नम आणि गंधहीनम. दुसरं आहे वचनम इत्यस्य 2 विशेषणे लिखत. तर त्याची विशेषणं आलेली आहेत, वचनम मधुरम क्रियाहीनम. प्रश्न तिसरा. श्लोकात समानार्थक शब्दांचिनुत. म्हणजेच श्लोकात आलेला समानार्थी शब्द शोधा. पहिला आहे प्रसूनम, सुमनम, पुष्पम. म्हणजेच काय तर फूल, फ्लावर,
त्यासाठी आलेला शब्द कोणता आहे? कुसुमम. एक प्रसूनम, सुमनम, पुष्पम म्हणजेच कुसुमम. दुसरा आहे वचः, उक्तिः, वाक्यम. शब्द आला आहे वचनम. श्लोक 4. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. शब्दार्थ जायते म्हणजेच जन्म घेतो, निर्माण होतो, बर्थ. शतेषु म्हणजेच शंभरांमध्ये, इन 100 पीपल्स. शूरः म्हणजेच शूर, धाडसी, ब्रेव. सहस्रेषु म्हणजेच हजारांमध्ये, इन थाउजंड्स. पंडितः म्हणजेच विद्वान, वाईज. वक्ता म्हणजेच बोलणारा, भाषण करणारा, गुड ओरॅटर. दाता म्हणजेच देणारा, दानशूर म्हणजेच डोनेटर. भवती म्हणजेच असणे, टू बी. मराठी सरलार्थ. शेकडो माणसात एखादा शूर जन्मतो, हजारांमध्ये एखादा पंडित असतो, 10,000 हजारांमध्ये एखादा वक्ता निर्माण होतो. मात्र दातृत्वशील म्हणजेच दानी माणूस मिळणे अतिशय कठीण असते. इंग्लिश ट्रान्सलेशन. अमंग द 100 people only one is brave. Among thousands only one is pandit. Among 10,000s only one is good orator. But people who give you are very rare. भाषा अभ्यास. स्तंभमेलनम कुरुत म्हणजे जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग. अ गट शतेषु, सहस्रेषु, दशसहस्रेषु. ब गट दाता, शूरः, पंडितः, वक्ता. आता यामध्ये तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. शतेषु, शतेषुमध्ये जोडी आहे शूरः. सहस्रेषु पंडितः. दशसहस्रेषु वक्ता. प्रश्न 2. कस्मिन् कः गुणः वर्तते इति लिखत. म्हणजेच कोणत्या व्यक्तीत कोणता गुण असतो ते लिहा. गट आहे शूरे, पंडिते, भाषण निपुणे, उदारे. ब गट दातृत्वम, वक्तृत्वम, पांडित्यम, शौर्यम. तर शूर व्यक्तीमध्ये कोणता गुण असतो? शौर्यम. पंडिते पांडित्यम, भाषण निपुणे वक्तृत्वम आणि उदारे मध्ये दातृत्वम. प्रश्न 3. समानार्थक शब्दान लिखत. म्हणजेच समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे दाता. समानार्थी शब्द आहे वदान्यः. शूरः वीरः. पंडितः विद्वान. आणि यातील आत्मनेपदी क्रियापद आलेले आहे जायते. अशा प्रकारे तुम्हाला आत्मनेपदीया यामधील 1 ते 4 हे श्लोक, त्याचं ट्रान्सलेशन आणि त्यावरील भाषा अभ्यास समजला असेल अशी आशा करते. धन्यवाद.